नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संभाव्य प्रश्नसंच 2. आज आपण मुद्रांक शुल्क विभाग भरती 2026 एकूण पदे 3952 या पदांसाठीची संभाव्य प्रश्नपत्रिका संच 2 चा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, यशाची वाट नेहमी सोपी नसते, पण ती चालणाऱ्याला नक्कीच गाठता येते. आज आपण पाहणार आहोत मुद्रांक शुल्क विभाग परीक्षा प्रश्नपत्रिका, जी तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याची पहिली पायरी आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न हा तुमच्या धैर्याची कसोटी आहे आणि प्रत्येक योग्य उत्तर हे तुमच्या यशाकडे टाकलेले पाऊल आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्मविश्वासाने या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया आणि यशाच्या दिशेने वाटचाल करूयात. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या मध्ये शेअर करा, जेणेकरून तुमचा एक शेअर, एक लाईक एखाद्याचं आयुष्य घडवू शकतो. त्यासाठीच हा प्रयत्न आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती, म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, किती सखोल प्रश्न विचारले जातात किंवा कोणत्या विषयावरती आणि कशा पद्धतीने विचारले जातात हेही तुम्हाला समजेल. चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया. मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का? हा आहे आपला पहिला प्रश्न. मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का? पर्याय अ, होय, परंतु दंड भरावा लागेल. ब, नाही. क, फक्त आंशिकरित्या मान्य. ड, वरीलपैकी काहीही नाही. आणि ई, सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, होय, परंतु दंड भरावा लागेल. म्हणजे मुद्रांक शुल्क न भरता सुद्धा करार कोर्टात मान्य होईल, परंतु त्यासाठी दंड भरावा लागेल. हे आपलं उत्तर बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे. आता त्याचं स्पष्टीकरण कसं सांगता येईल, तर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी हा सरकारी महसूल आहे. भारतीय मुद्रांक शुल्क कायद्यानुसार मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय केलेला करार हा कायदेशीररित्या गृहीत धरला जात नाही. मात्र जर मुद्रांक शुल्क भरले गेले नसेल तरीही योग्य दंड भरून आणि प्रलंबित शुल्क भरून तो करार कोर्टामध्ये मान्य करता येतो. म्हणजे तुम्ही मुद्रांक शुल्क न भरता करार केला असेल तर तो दंड भरून तुम्हाला मान्य करून मिळू शकतो. प्रश्न पुढचा. धूपगड पंचमढी शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? अ, सह्याद्री. ब, सातपुडा. क, अरवली. ड, निलगिरी. आणि ई, कळसुबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सह्याद्री. धूपगड आणि पंचमढी शिखरे ही सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत. पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. पंचमढी हे एक थंड हवेचे ठिकाण असून ते देखील याच पर्वतरांगेमध्ये आहे. धूपगड हे पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे आणि पंचमढी हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते याच पर्वतरांगेमध्ये आहे. पुढचा प्रश्न. तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे? अ, 100. ब, 108. क, 101. ड, 107. आणि ई, 111. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 108. तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी 108 हा क्रमांक आहे. भारतामध्ये 108 हा क्रमांक तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आणि रुग्णवाहिका बोलवण्यासाठी वापरला जातो. त्याचं स्पष्टीकरण आहे. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? अ, शिवनेरी. ब, जंजिरा. क, सिंधुदुर्ग. ड, पन्हाळा. आणि ई, तोरणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सिंधुदुर्ग. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण बघूयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले, त्यापैकी सिंधुदुर्ग आणि प्रतापगड हे प्रमुख आहेत. शिवनेरी किल्ला यादवांनी बांधला होता, तर बाकीचे किल्ले आधीपासून अस्तित्वात होते. म्हणजे तुम्हाला इतर किल्ल्यांच्या बद्दल सुद्धा पर्याय जे दिलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा इथं स्पष्टीकरणामध्ये माहिती मिळत आहे. इतर कोणकोणते किल्ले आहेत? शिवनेरी, जंजिरा, पन्हाळा, तोरणा. शिवनेरी किल्ला
ह्याच्यामध्ये येत नाही जंजिरा, पन्हाळा आणि तोरणा हा आधीपासून अस्तित्वात होता. सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. म्हणजे सिंधुदुर्ग आणि प्रतापगड हे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत आणि शिवनेरी किल्ला हा यादवांनी बांधलेला आहे. तर प्रश्न पुढचा. बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? अ. कृष्णा नदी, ब. नर्मदा नदी, क. तापी नदी, ड. गोदावरी नदी आणि ई. भीमा नदी. तर पर्याय क्रमांक ब. नर्मदा नदी. बंजर नदी ही नर्मदा नदीची उपनदी आहे. बंजर नदी ही नर्मदा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. प्रश्न पुढचा. लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे? अ. कल्पना चावला, ब. हरिता कौर देओल, क. अवनी चतुर्वेदी, ड. प्रेमा तूर आणि ई. सुनीता विलियम्स. तर लढाऊ विमान MiG-21 हे विमान एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट महिला अवनी चतुर्वेदी ही आहे. अवनी चतुर्वेदी ह्या लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणाऱ्या भारताच्या पहिला महिला फायटर पायलट आहेत. पर्याय क हा बरोबर आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. अवनी चतुर्वेदी. प्रश्न पुढचा. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन करण्यात आली? अ. मुंबई, ब. कोलकाता, क. सुरत, ड. नागपूर आणि ई. नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सुरत. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली. स्पष्टीकरण बघूयात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1611 मध्ये दक्षिण भारतातील मसुलीपट्टम येथे आपला पहिला कारखाना स्थापन केला. तथापि सुरत हे 1612 ते 1674 पर्यंत भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होते आणि 1612 मध्ये त्यांनी तिथे कारखाना स्थापन केला. म्हणून बरोबर उत्तर आहे सुरत. रौलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? अ. 1909, ब. 1919, क. 1920, ड. 1930, ई. 1935. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 1919. रौलेट कायदा हा 1919 वर्षीचा कायदा आहे. स्पष्टीकरण. रौलेट कायदा हा 1919 सालचा कायदा आहे. ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? अ. भारत चीन, ब. भारत पाकिस्तान, क. भारत अफगाणिस्तान, ड. भारत जपान आणि ई. भारत नेपाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. भारत पाकिस्तान. ताशकंद करार 1966 मध्ये झाला आणि तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झाला होता. 1966 मध्ये ताशकंद करार भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झाला होता. खालीलपैकी कोणते पठार टेबललँड म्हणून ओळखले जाते? अ. तोरणमाळ, ब. पाचगणी, क. अहमदनगर, ड. त्र्यंबकेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पाचगणी. पाचगणी येथील जे पठार आहे ते पठार टेबललँड म्हणून ओळखले जाते. ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पाचगणी पठार टेबललँड म्हणून ओळखले जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ए. 1930, बी. 1935, सी. 1947, डी. 1950 आणि ई. 1965. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1935. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1935 या साली झाली होती. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या पूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या तरतुदीनुसार करण्यात आली होती. ही स्थापना हिल्टन यंग कमिशनच्या शिफारसींच्या आधारे झाली. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा कायदा 1934 साली
अस्तित्वात आला आणि त्यानंतर 1 एप्रिल 1935 म्हणजे आर्थिक वर्षामध्ये 1 तारखेला 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? म्हणजे 2025च्या संदर्भाने ए. पियुष गोयल, बी. निर्मला सीतारामन, सी. अमित शहा, डी. राजनाथ सिंह आणि ई. अजय सेठ. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. निर्मला सीतारामन. म्हणजे भारताचे सध्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आहेत आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे अजितदादा पवार हे होते. त्यांनी 9 अर्थसंकल्प सादर केलेले आहेत आणि भारताचे अर्थमंत्री हे निर्मला सीतारामन या आहेत. भारताच्या सध्याच्या म्हणजे जानेवारी 26 अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत आणि त्या जुलै 2019 पासून या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे जुलै 2019 पासून ते आज अखेर म्हणजेच आज 1 फेब्रुवारी आहे आणि आजचा अर्थसंकल्प सुद्धा म्हणजे 2026चा अर्थसंकल्प सुद्धा त्याच सादर करणार आहेत. भारताच्या सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत आणि ज्या 1 फेब्रुवारीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्या 2019 पासून या पदावर कार्यरत आहेत. भारतीय चलनाचे मुद्रण कोणत्या संस्थेच्या अधिपत्याखाली येते? अ. राष्ट्रीय मुद्रणालय, ब. भारतीय रिझर्व्ह बँक, क. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे SPMCIL, डी. वित्त मंत्रालय आणि ई. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. भारतीय चलनाचे मुद्रण हे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेच्या अधिपत्याखाली येते. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही अर्थ मंत्रालयाच्या मालकीची सरकारी मालकीची कंपनी आहे. हे भारतात चलन आणि नोटा, सुरक्षा कायदा आणि इतर सुरक्षा उत्पादनांच्या निर्मिती आणि उत्पादनासाठी जबाबदार आहे. चलनाचे व्यवस्थापन आणि जारी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर आहे. परंतु प्रत्यक्ष छपाईचे काम हे या SPMCILच्या युनिट्सद्वारे केले जाते, जसे की नाशिक आणि देवास येथील करन्सी नोट प्रेस. म्हणजे नाशिक आणि देवास येथे नोटा छापण्याचा प्रेस आहे. तर अर्थ मंत्रालयाची मालकीची जी कंपनी आहे ती भारतात चलन आणि नोटा, सुरक्षा कागद आणि इतर सुरक्षा उत्पादनाच्या निर्मिती आणि उत्पादनासाठी जबाबदार असते. चलनाचे व्यवस्थापन करणे किंवा ते नोटा व्यवहारामध्ये आणणे याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे. म्हणजे नोटा कुठं द्यायच्या, कशा द्यायच्या त्याचं व्यवस्थापन करणं, कुठल्या बँकेला द्यायच्या, तो कर्जाऊ द्यायच्या का कशा द्यायच्या हे व्यवस्थापन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. परंतु प्रत्यक्ष छपाईचं काम हे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हीच कंपनी करत असते, जी सरकारी कंपनी आहे. भारतीय चलन नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ही मोहर कोणाच्या सहीने असते? ए. भारताचे राष्ट्रपती, बी. अर्थसचिव, सी. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डी. अर्थमंत्री आणि ई. पंतप्रधान. तर सी हा पर्याय बरोबर आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. भारतीय चलन नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ही मोहर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या सहीने असते. भारतात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर भारतीय चलनी नोटांवर 1 रुपयाची नोट वगळता, हे लक्षात ठेवा, 1 रुपयाच्या नोटेवरती येत नाही, स्वाक्षरी करत नाही, ती नोट वगळता इतर नोटांवरती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे स्वाक्षरी करत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतात चलनी नोटा जारी करते आणि गव्हर्नरांची स्वाक्षरी ही नोटेची कायदेशीर हमी असते. म्हणजे जर त्याच्यावरती गव्हर्नरांची सही असेल तर ती नोट कायदेशीर आहे, नाहीतर बनावट नोट म्हणून ती चलनातून बाहेर काढली जाऊ शकते किंवा काढलीच जाते. त्यासाठी 1 रुपयाची नोट वगळता इतर सर्व नोटांवरती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची सही असते.
500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा कोणत्या वर्षी जारी करण्यात आल्या? 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा ए 2014, बी 2015, सी 2016, डी 2017, ई 2018. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2016. 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा ह्या 2016 मध्ये जारी करण्यात आल्या. 8 नोव्हेंबर 16 रोजी भारत सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुना नोटा चलनातून बाद केल्या, म्हणजे त्याच्यावरती नोटाबंदी झाली आणि त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा म्हणजे 16 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात आणल्या. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. भारतात सर्वप्रथम कागदी चलन नोटा कोणत्या शहरात छापण्यात आल्या होत्या? ए. मुंबई, बी. नाशिक, सी. कोलकाता आणि डी. दिल्ली. ई. चेन्नई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता. म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम कागदी चलनी नोटा ह्या कोलकाता या शहरात छापण्यात आल्या होत्या. भारतात कागदी चलनाची सुरुवात प्रामुख्याने युरोपियन व्यापारी कंपन्यांनी 18व्या शतकात केली होती. त्याच्या आधी कागदी नोटा नव्हत्या. चलन म्हणून सोन्याच्या मुद्रा, चांदीच्या मुद्रा किंवा तांब्याच्या मुद्रा किंवा शिक्के याचा वापर केला जात होता किंवा बऱ्यापैकी देवाणघेवाण ही गावातल्या गावात व्यवहार करत असताना वस्तूच्या बदल्यात वस्तू अशा पद्धतीनं केली जात होती. ज्या वेळेला युरोपियन व्यापारी कंपन्या ह्या 18व्या शतकामध्ये आपल्याकडे आल्या त्यावेळेला त्यांनी हे कागदी नोटा वापरण्याला सुरुवात केली. ब्रिटिश सरकारने पेपर करन्सी ऍक्ट 1861 मध्ये भारतात पहिली अधिकृत नोट जारी केली जी 10 रुपयांची होती आणि त्यावर राणी व्हिक्टोरियाचे चित्र होते. या नोटा प्रेसिडेन्सी बँकेने जारी केल्या होत्या. सध्याच्या नोटा छापण्याच्या प्रेसपैकी महाराष्ट्रातील नाशिक येथे 1926 मध्ये एक प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आली जी स्वातंत्र्यापर्यंत नोटा छापण्याचे काम करत होती. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील पहिले अधिकृत कागदी चलन ब्रिटिश भारताची राजधानी असलेल्या कोलकाता, त्यावेळेचं कोलकाता, आत्ताचं कोलकाता त्यावेळेचं कलकत्ता येथे छापण्यात आले होते. म्हणजे 1861च्या पेपर करन्सी ऍक्ट नुसार भारतामध्ये पहिली नोट जारी केली अधिकृतपणे ब्रिटिशांनी सुरू केली आणि जी होती 10 रुपयांची आणि त्यावर राणी व्हिक्टोरियाचे चित्र होतं आणि प्रेसिडेन्सी बँकेने ती नोट जारी केली होती. आणि आत्ताची जी नोटा छापण्याच्या प्रेस आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे जी प्रेस सुरू केली नोटा छापण्याची ती 1926 मध्ये झाली होती आणि ती स्वातंत्र्यापर्यंत नोटा छापण्याचे काम करत होती. परंतु सगळ्यात सुरुवातीची ब्रिटिशांची जी राजधानी होती सुरुवातीला कोलकाता, तिथे अधिकृतपणे नोटा छापण्यात आल्या होत्या. म्हणून सगळ्यात पहिली भारताची पहिली नोटा छापण्याची अधिकृत प्रेस कोलकाता येथे होती. आपण तो प्रश्न पाहिलेलाच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे सुरू आहे नोटा छापण्याची प्रेस. मिंट म्हणजे नेमके काय? ए. नोटा छापणारे केंद्र, ब. चलन व्यवस्थापन संस्था, सी. नाणे तयार करणारे केंद्र, डी. बँकिंग सुपरवायझरी संस्था, ई. राज ठेवणारी संस्था. तर ए. नोटा छापणारे केंद्र, मिंट म्हणजे नोटा छापणारे केंद्र हे बरोबर आहे. स्पष्टीकरण: मिंट म्हणजे नाणी तयार करण्याचा कारखाना किंवा केंद्र होय. याला मराठीत टंकसाळ असेही म्हणतात. ही केंद्रे सामान्यतः सरकारच्या मालकीची असतात आणि तिथे विशिष्ट घटक, वजन, आकार आणि इतर गुणधर्म असलेली अधिकृत नाणी पाडली जातात. भारतामध्ये मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथे टांकसाळी आहेत जिथे भारतीय चलन तयार केले जाते. भारतामध्ये 4 ठिकाणी चलन तयार केले जाते: मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा. भारतीय चलन नोटावरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह कोणत्या भागात छापलेले असते? ए. वरच्या उजव्या कोपऱ्यात, बी. खालच्या डाव्या कोपऱ्यात, सी. मध्यभागी, डी. मागील बाजूस आणि ई. उजव्या बाजूला आडव्या रेषेत. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मागील बाजूस. भारतीय चलन नोटांवरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह हे मागच्या बाजूला छापलेले असते.
भारतीय चलनी नोटावरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह नोटेच्या मागील बाजूस इतर डिझाईनसह छापलेले असते. खालीलपैकी कोणते शहर भारतात चलन नोटा छापण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस म्हणून ओळखले जाते? नाशिक, कोलकाता, दिल्ली, पुणे आणि चेन्नई. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाशिक. नाशिक हे शहर भारतात चलन नोटा छापण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस म्हणून ओळखले जाते. भारतात चलनी नोटा छापण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस म्हणून नाशिक हे शहर ओळखले जाते. करन्सी नोट प्रेस ची स्थापना नाशिक रोड येथे 1928 मध्ये झाली. ही प्रेस सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या नेतृत्वाखाली काम करते, जी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. भारतात नोटा छापण्याचे एकूण 4 कारखाने आहेत. नाशिक आणि देवास म्हणजे मध्य प्रदेश हे सरकारी मालकीचे, तर म्हैसूर आणि सालबोनी हे रिझर्व्ह बँकेच्या उपकंपनीद्वारे चालवले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं मुद्रांक आणि शुल्क या विभागाच्या परीक्षेच्या धर्तीवरती संभाव्य प्रश्नपत्रिका, ज्याचा अभ्यास आपण आताच केला. याच्यामध्ये अर्थ विभागावरती म्हणजेच आर्थिक घडामोडीवरती जास्तीत जास्त भर दिलेला असतो. जसं की सध्याचे अर्थमंत्री कोण, किंवा नोटा छापण्याचे केंद्र कुठं आहेत, नोटा छापण्याच्या प्रेस कोणत्या ठिकाणी आहे, पहिली प्रेस कोणती आहे, वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचा नमुना आपण आता थोडक्यात पाहिलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील किंवा तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या आम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा आम्हाला लिहून कळवा, जेणेकरून आम्हाला कळेल की आमचा व्हिडिओ किती लोकांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.